Welcome students. In previous lecture, we have seen differences between crystalline solids and amorphous solids. And in these differences, we have seen that crystalline solids are anisotropic and amorphous solids are isotropic. मग क्रिस्टलाइन सॉलिड्स हे ॲनआयसोट्रॉपिक किंवा ॲनिसोट्रॉपिक असतात आणि ॲमॉर्फस सॉलिड्स हे आयसोट्रॉपिक असतात. काय ते डिटेल पुढे पाहू असं म्हटलं होतं, तेच आता आपल्याला बघायचे. तर कुणी कुणी ॲनिसोट्रॉपीच्या ऐवजी ॲनआयसोट्रॉपी असा पण उच्चार करतं. उच्चार काहीही करा, ॲनिसोट्रॉपी करा किंवा ॲनआयसोट्रॉपी करा, टर्म एकच आहे. काय टर्म आहे आधी डेफिनेशन बघूया आणि नंतर मग त्याचा अर्थ समजून घेऊया. द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड टू चेंज द व्हॅल्यूज ऑफ सम फिजिकल प्रॉपर्टीज. काही फिजिकल प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यू बदलता येतील. बदलण्याची ॲबिलिटी. कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टीज? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ह्यासारख्या फिजिकल प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यू बदलता येतील, बदलतील. कशामुळे? व्हेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन्स. जर आपण डायरेक्शन फॉर मेजरमेंट बदलली तर ह्या व्हॅल्यूज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे बदलेल आणि असा जर बदलला तर त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो ॲनआयसोट्रॉपी किंवा ॲनिसोट्रॉपी. क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी आहे. ज्या प्रॉपर्टीमुळे क्रिस्टलाइन सॉलिडच्या काही प्रॉपर्टीज डायरेक्शन बदलल्यावर त्यांच्या व्हॅल्यूज वेगळ्या वेगळ्या येतात, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो ॲनिसोट्रॉपी किंवा ॲनआयसोट्रॉपी. ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड टू चेंज the values of some physical properties when measured in different directions is known as anisotropy. डायरेक्शन ऑफ मेजरमेंट बदलली तर फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज होईल, त्याला म्हणायचं ॲनिसोट्रॉपी. आता आयसोट्रॉपी म्हणजे काय? आयसो म्हणजे सेम, ट्रॉपी म्हणजे प्रॉपर्टी आणि ॲन म्हणजे नाही, ॲन नाही. आयसोट्रॉपिक नाही ते ॲन आयसोट्रॉपिक किंवा ॲनिसोट्रॉपिक. आणि आयसोट्रॉपिक म्हणजे ज्यांच्या प्रॉपर्टी सेम असतील. आयसो म्हणजे काय सांगितलं? सेम. आणि ट्रॉपी म्हणजे प्रॉपर्टी, ज्यांच्या प्रॉपर्टी सेम राहतील, बदलणार नाही. डायरेक्शन ऑफ मेजरमेंट जरी बदलली तरी त्या फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू बदलणार नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही एका साईडनी मोजला, एका डायरेक्शननी मोजला तर जो भरेल, दुसऱ्या डायरेक्शननी मोजला तरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तेवढाच भरेल, कमी जास्त भरणार नाही. ती जी प्रॉपर्टी असेल ती ॲमॉर्फस सॉलिडची प्रॉपर्टी, तिला म्हणणार आपण आयसोट्रॉपी. द ॲबिलिटी ऑफ ॲमॉर्फस सॉलिड टू शो सेम व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज when measured in different direction is known as isotropy. तर आयसोट्रॉपी ही प्रॉपर्टी आणि ॲनिसोट्रॉपी ही प्रॉपर्टी का दिसते ह्याचं रिझन आपल्याला बघायचंय. लेफ्ट साइडला मी काही डायग्राम काढली आहे बघा. ही आहे क्रिस्टलाइन सॉलिडचं स्ट्रक्चर, ॲमॉर्फस सॉलिडचं स्ट्रक्चर. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. In crystalline solids, there is regular arrangement of constituent particles. Constituent particle ची अरेंजमेंट रेग्युलर असते. बघा हे जे मोठे मोठे एका टाईपचे पार्टिकल घेतले जे आपण ब्ल्यू कलरनी मोठे मोठे दाखवले आणि दुसऱ्या टाईपचे जे पार्टिकल्स आहेत ते रेड कलरच्या डॉटनी मी दाखवले. जेवढं अंतर एका ब्ल्यू डॉटचं दुसऱ्या ब्ल्यू डॉट पासून आहे हे नेहमी फिक्स आहे. तसंच रेड डॉटचं पण एकमेकांपासूनचं असलेलं अंतर पण फिक्स आहे. अरेंजमेंट जर आपण एक होरिझॉन्टल डायरेक्शन घेतली तर त्या डायरेक्शन मध्ये सगळे ब्ल्यू कलरचे आले, मग रेड कलरचे आले, पुन्हा ब्ल्यू कलरचे आले, मग म्हणजे जी अरेंजमेंट आहे ती रेग्युलर अरेंजमेंट आहे. कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची रेग्युलर अरेंजमेंट आहे. हा क्रिस्टलाइन सॉलिडचा अरेंजमेंट आहे. ॲमॉर्फस सॉलिडचा हा दुसरी डायग्राम काढलेली आहे. ह्याच्यामध्ये कुठले ब्ल्यू कलरचे पार्टिकल एका रेषेत येणार नाहीत किंवा रेड कलरचे सगळे पार्टिकल एका रेषेत येणार नाहीत, असं काही नेमकं सांगता येत नाही. मग ही जी इरेग्युलर अरेंजमेंट आहे हे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करते स्ट्रक्चर ऑफ ॲमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय होतं, समजा मी या व्हर्टिकल डायरेक्शननी इथे दाखवलेलं आहे
ह्या व्हर्टिकल डायरेक्शनने जर मी एखादी प्रॉपर्टी समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा काहीतरी मेजर करायचा प्रयत्न केला तर ह्या डायरेक्शनमध्ये येणारे पार्टिकल्स फक्त ब्ल्यू टाईपचेच आहेत. सगळे पार्टिकल तुम्हाला ब्ल्यू कलरचे दिसतील. मग ह्याच्याकडनं येणारी एक प्रॉपर्टी समजा ती व्हॅल्यू आहे एक्स. त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कन्सिडर करूया आपण. त्या फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी काय असेल ती. तर ह्या पाथमध्ये येणारे जे पार्टिकल्स आहेत ते सगळे ब्ल्यू कलरचे मोठे मोठे पार्टिकल्स आले. जर तुम्ही डायरेक्शन चेंज केली, समजा तुम्ही आता डायरेक्शन ही डायरेक्शन न घेता ही होरिझॉन्टल डायरेक्शन घेतली. आता होरिझॉन्टल डायरेक्शन तुम्ही इथूनही घेऊ शकता, इथूनही घेऊ शकता. समजा मी इथनं घेतली तर ह्या पाथमध्ये येणारे सगळे रेड कलरचे पार्टिकल्स आहेत. मग रेड कलरचे पार्टिकल्स असल्यावर ह्याचा जो पण फिजिकल प्रॉपर्टी आहे, जी फिजिकल प्रॉपर्टी ह्या डायरेक्शनने मेजर केली, सेम फिजिकल प्रॉपर्टी तुम्ही ह्या डायरेक्शनने मेजर केली तर ह्या डायरेक्शनच्या पाथमध्ये येणारे ब्ल्यू पार्टिकल्स आहेत. या डायरेक्शनच्या पाथमध्ये येणारे पार्टिकल्स रेड कलरचे पार्टिकल्स आहे, वेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स आहे. मग याची फिजिकल प्रॉपर्टी वेगळी असेल, समजा ती वाय आहे. आणि त्याच्याऐवजी जर आपण तिरप्या डायरेक्शने, अशा वेगळ्याच डायरेक्शने, पुन्हा तिसऱ्या डायरेक्शने जर तीच प्रॉपर्टी मेजर केली तर आता ह्या पाथमध्ये काही पार्टिकल ब्ल्यू टाईपचे आहेत आणि काही पार्टिकल रेड टाईपचे आहेत. म्हणजे रेड टाईपचे पण आहे, ब्ल्यू टाईपचे पण आहे, मिक्सचर आहे. मग इथनं जी फिजिकल प्रॉपर्टी असेल ती वेगळी असेल. मग एक्स इज नॉट इक्वल टू वाय इज नॉट इक्वल टू झेड. एक्स इज नॉट इक्वल टू वाय नॉट इक्वल टू झेड. म्हणजे काही फिजिकल प्रॉपर्टीज डायरेक्शन बदलल्यामुळे त्या व्हॅल्यूज वेगळ्या वेगळ्या येतात. मग ही जी प्रॉपर्टी आहे हिला आपण म्हणतो ॲनिसोट्रॉपी फॉर क्रिस्टलाइन सॉलिड. असं का होतं तर ज्या वेळेला आपण डायरेक्शन बदलतो तर त्या डायरेक्शनमध्ये येणारे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची संख्या आणि टाईप ऑफ पार्टिकल्स वेगळे वेगळे येतात. कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची संख्या आणि टाईप ऑफ पार्टिकल वेगळे वेगळे आल्यामुळे फिजिकल प्रॉपर्टी बदलतात. त्यालाच आपण ॲनिसोट्रॉपी म्हणतो. When we change the direction for measurement of some physical properties, the number of particles and type of particles in different directions are different and therefore crystalline solids show anisotropy. Examples of crystalline solids are ice. सॉलिड फिजिकल स्टेट मध्ये जर वॉटर असेल म्हणजे H2O असेल तर आईस क्रिस्टलाइन सॉलिड आहे. आयोनिक सॉल्ट्स, सोडियम क्लोराईड किंवा कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट, ब्ल्यू व्हिट्रिऑल वगैरे म्हणतो आपण, तसे आयोनिक सॉलिड्स क्रिस्टलाइन सॉलिड्स असतील. मेटल्स, गोल्ड मेटल, प्लॅटिनम मेटल, कॉपर, सिल्वर मेटल्स जे असतील ते क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये येतील. डायमंड, ग्रॅफाइट, सिरॅमिक्स, दीज आर एक्झाम्पल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. तुम्हाला थोडंसं वेगळं दिसत असेल, डायमंडला मी अंडरलाईन केलेलं आहे. तर डायमंडला अंडरलाईन का केलंय तर डायमंडचं जे जॉमेट्रिकल स्ट्रक्चर आहे तर जॉमेट्रिकल स्ट्रक्चर एक स्पेसिफिक असल्यामुळे, एक वेगळं असल्यामुळे, काय म्हणता येईल त्याला, रेग्युलर क्युबिकल स्ट्रक्चर येत असल्यामुळे, त्याची लेंथ, ब्रेड्थ, हाईट सेम असल्यामुळे डायरेक्शन जरी बदलली तर त्या पाथमध्ये येणारे नंबर ऑफ पार्टिकल आणि टाईप ऑफ पार्टिकल सेम येतात. म्हणून डायमंड जरी क्रिस्टलाइन असला तरी त्याची प्रॉपर्टी ही ॲनिसोट्रॉपिक नाही आहे, ती प्रॉपर्टी आयसोट्रॉपिक आहे. MCQs मध्ये विचारतात विच ऑफ द फॉलोइंग शोज ॲनिसोट्रॉपी. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला डायमंड वगैरे दिलेला असेल तर तो तुम्हाला पकडायचा नाही, कारण डायमंड हा आयसोट्रॉपी दाखवतो. ठीक आहे. किंवा तुम्हाला असं विच इज एक्सेप्शनल केस फॉर द प्रॉपर्टी ऑफ ॲनिसोट्रॉपी, तसं तुम्हाला MCQs मध्ये विचारतात. आता दुसरी प्रॉपर्टी बघायची आपल्याला, आयसोट्रॉपी. आयसोट्रॉपी म्हणजे सेम डायरेक्शन जरी बदलली तरी फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू बदलणार नाही. हे स्ट्रक्चर आहे आयसोमॉर्फस सॉलिड्सचं. आता विचार करा, तुम्ही व्हर्टिकल डायरेक्शनने एखादी प्रॉपर्टी मेजर केली. आता ह्या पाथमध्ये पहा जे आहेत ते 3 रेड कलरचे पार्टिकल्स दिसत आहेत. 1, 2 आणि 3. 3 रेड कलरचे पार्टिकल आहेत आणि 2 ब्ल्यू कलरचे पार्टिकल आहेत. मग याच्यामधली जी प्रॉपर्टी आहे समजा ती एक्स आहे. जर आपण ह्या डायरेक्शनने बघितलं, इथे पण 3 पार्टिकल रेड कलरचे आहेत आणि 2 पार्टिकल ब्ल्यू कलरचे आहेत. म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये पाथमध्ये येणारे जे नंबर ऑफ पार्टिकल्स आणि टाईप ऑफ पार्टिकल सेम आहेत. मग ह्या डायरेक्शनने जी प्रॉपर्टी असेल, फिजिकल प्रॉपर्टी असेल, तिची व्हॅल्यू ह्या डायरेक्शनने पण तेवढीच असेल.
इव्हन आपण ह्या डायरेक्शनने जरी मेजर केलं तरी बघा 3 पार्टिकल रेड कलरचे आहेत, 2 पार्टिकल ब्ल्यू कलरचे आहेत. म्हणजे या डायरेक्शनने जर आपण तीच फिजिकल प्रॉपर्टी मेजर केली, डायरेक्शन जरी बदलली तर ती फिजिकल प्रॉपर्टी बदलणार नाही. म्हणजे दी ॲबिलिटी ऑफ ॲमॉर्फस सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिडची ती कॅपॅसिटी आहे, ती ॲबिलिटी आहे, ती त्याची पात्रता आहे टू शो सेम फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज सेम राहतील इव्हन व्हेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन. सेम फिजिकल प्रॉपर्टीज तुम्ही वेगळ्या वेगळ्या दिशेने जरी मोजली तरी ती प्रॉपर्टी सेमच राहील. दॅट इज कॉल्ड ॲज आयसोट्रॉपी. असं का होतं तर when physical property is measured in different direction, though directions are different in amorphous solid, every direction contain same number and same type of constituent particles, and therefore physical properties even though measured in different direction they remain same. What are examples of amorphous solids? These are glass पाहिजे होतं ते gases झालं, ग्लास, प्लास्टिक, रबर, टार, मेटॅलिक ग्लासेस. मेटॅलिक ग्लासेस, ग्लासमध्ये सिलिका, SiO2 आणि काही कार्बोनेट्स असतात. तर मेटॅलिक ग्लासेस, मेटलॉइड अलॉय म्हणतो आपण त्याला. तर दीज आर एक्झाम्पल्स ऑफ ॲमॉर्फस सॉलिड. आपल्याला डे टू डे लाईफमध्ये आपण जेव्हा काच पाहतो, ग्लास पाहतो, तर काच आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिड असल्यासारखं वाटतं, तो आपला भ्रम आहे. ग्लास जे मटेरियल आहे ते क्रिस्टलाइन सॉलिड नाही आहे, ते ॲमॉर्फस सॉलिड आहे. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर्स. क्रिस्टलाइन सॉलिडला वेगळं वेगळं क्रिस्टल स्ट्रक्चर असतं. म्हणजे काय तर प्रत्येक क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जो स्मॉलेस्ट युनिट असतं, आपण पुढे पाहणार आहोत, तर त्या क्रिस्टलाइन सॉलिडच्या स्मॉलेस्ट युनिटला एक जॉमेट्रिक फिगर असते, एक जॉमेट्रिक डायमेन्शन असतं. कोणी क्युबिकल असतं, कोणी हेक्झॅगोनल असतं, कोणी मोनोक्लिनिक टाईपचं असतं. मग ते जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्याच्याशी रिलेटेड क्रिस्टलाइन सॉलिडच्या पुन्हा 2 प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी म्हणजे आयसोमॉर्फिझम आणि दुसरी प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम डिपेंडिंग ऑन क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव 2 प्रॉपर्टीज. दीज आर आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. नावच सांगते, आयसो म्हणजे सेम, मॉर्फस म्हणजे स्ट्रक्चर, तर दे हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. When 2 or more crystalline solids have same crystal structure, these 2 crystalline solids or these crystalline solids are known as isomorphous solids, and that phenomenon is known as isomorphism. जेव्हा 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्रिस्टलाइन सॉलिड सेम क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतात तेव्हा त्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रिस्टलाइन सॉलिड्सला आयसोमॉर्फस सॉलिड्स असं म्हटलं जातं आणि तो जो फेनॉमेनॉन आहे त्याला आयसोमॉर्फिझम असं म्हटलं जातं. द फेनॉमेनॉन इन विच 2 or more crystalline substances show similar crystal structure is known as isomorphism. त्या फेनॉमेनॉनला आयसोमॉर्फिझम म्हणतात आणि क्रिस्टल्स आर नोन ॲज आयसोमॉर्फस. आता नॅचरली त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे, तर कन्स्टिट्युएंट ॲटम्सचं कंपोजिशन, कन्स्टिट्युएंट ॲटम्सचा जो रेशो आहे डिफरंट एलिमेंटचा तो सेम असायला पाहिजे. तर देअर केमिकल कंपोजिशन हॅव सेम ॲटॉमिक रेशो ऑफ कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. कन्स्टिट्युएंट एलिमेंट्सच्या ॲटम्सचा जो रेशो आहे तो सेम असायला पाहिजे, तरच जॉमेट्रिकल शेप जो आहे तो सेम असू शकेल. मग एखादा सबस्टन्स समजा क्रिस्टलाइन सॉलिड हेक्झॅगोनल टाईपच्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आहे, तर हेक्झॅगोनल स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे किती ॲटम्स लागतात तेवढे ॲटम्स त्याच्यात असणं आवश्यक आहे, तरच ते स्ट्रक्चर दुसऱ्या स्ट्रक्चरसोबत मॅच होणार आहे. म्हणजे कंपोजिशनमध्ये वेगळ्या वेगळ्या एलिमेंट्सचे वेगळे वेगळे जे ॲटम्स आहे त्या ॲटम्सचा रेशो सेम असायला पाहिजे. जसं पहिलं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे आयसोमॉर्फस सबस्टन्सेसचं. सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड NaF अँड MgO. NaF मध्ये 2 एलिमेंट्स आहेत सोडियम आणि फ्लोरीन, त्यांचा ॲटॉमिक रेशो 1:1 आहे.
इथे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन आहे, दोन एलिमेंट आहे, मॅग्नेशियमचा एक ॲटम, ऑक्सिजनचा एक ॲटम, त्यांचा ॲटॉमिक रेशो 1:1 आहे. तर NaF अँड MgO हॅव कंपोजिशन ऑफ कन्स्टिट्युएंट ॲटॉमिक रेशो 1:1. दुसरा आहे NaNO3 आणि CaCO3. NaNO3 सोडियम नायट्रेट आणि CaCO3. सोडियम नायट्रेटमध्ये 3 एलिमेंट्स आहेत, सोडियम आहे, नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. सोडियमचा एक ॲटम, नायट्रोजनचा एक ॲटम आणि ऑक्सिजनचे 3 ॲटम. तसंच कॅल्शियम कार्बोनेटमध्ये सुद्धा 3 एलिमेंट्स आहेत. कॅल्शियम एलिमेंटचा एक ॲटम, कार्बन एलिमेंटचा एक ॲटम आणि ऑक्सिजन एलिमेंटचे 3 ॲटम. मग NaNO3 आणि CaCO3 मधला जो ॲटॉमिक रेशो आहे, नंबर ऑफ ॲटम्सचा रेशो, तो 1:1:3 आहे. ठीक आहे. पुढचा आहे K2SO4 आणि K2SeO4, पोटॅशियम सल्फेट. K2SO4. K2SO4 मध्ये पुन्हा 3 एलिमेंट्स आहेत, पोटॅशियम ॲटम आहे, सल्फर, ऑक्सिजन. पोटॅशियम, सेलेनियम, ऑक्सिजन. पोटॅशियमचे 2 ॲटम, सल्फरचा एक ॲटम, ऑक्सिजन एलिमेंटचे 4 ॲटम. पोटॅशियमचे 2 ॲटम, इथे सल्फर होता, इथे सेलेनियम. सेलेनियमचे एक ॲटम आणि ऑक्सिजनचे 4 ॲटम. तर इथे पोटॅशियम, सल्फर आणि ऑक्सिजन, पोटॅशियम, सेलेनियम आणि ऑक्सिजन यांचा ॲटॉमिक रेशो 2:1:4. 2:1:4. तसंच क्रोमियम ऑक्साईड Cr2O3 आणि फेरिक ऑक्साईड Fe2O3 याच्यामध्ये ॲटॉमिक रेशो 2:3 आहे. तर ज्यामध्ये 2 किंवा 3 क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतील आणि त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असेल, त्यांचा जो जॉमेट्रिक शेप आहे, क्रिस्टलचा जो जॉमेट्रिक शेप आहे तो जर सेम असेल, तर त्या क्रिस्टलाइन सबस्टन्सेसला वेगळे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहे, पण त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो आयसोमॉर्फिझम. आणि ते जे 2 क्रिस्टल किंवा 3 क्रिस्टल्स असतील तर त्यांना आयसोमॉर्फस सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. मग आता वेगळे सबस्टन्सेस आणि सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, त्याला म्हटलं आयसोमॉर्फिझम. पण एकच क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे आणि त्याचे क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळे आहे. म्हणजे कार्बन एकच आहे पण त्यांचे क्रिस्टल स्ट्रक्चर, कधी sp3 हायब्रिडायझेशन असेल किंवा sp2 हायब्रिडायझेशन असेल, डायमंड असेल, ग्रॅफाइट असेल, मग ते जे प्रकार आहे त्याला म्हणतो आपण पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर, क्रिस्टलाइन सबस्टन्स, केमिकल कंपोजिशन सेम पण क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळे, जॉमेट्रिक शेप्स वेगळे, 3 डायमेन्शनमध्ये असलेले जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे ते डिफरंट असतील, तर त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो पॉलिमॉर्फिझम. डेफिनेशन बघूया पॉलिमॉर्फिझमची. पुढची प्रॉपर्टी आहे पॉलिमॉर्फिझम. पॉली नावच सांगते, पॉली म्हणजे मेनी, मॉर्फिझम स्ट्रक्चर्स, एकच क्रिस्टलाइन सबस्टन्स आणि त्याचे वेगळे क्रिस्टल स्ट्रक्चर्स. द फेनॉमेनॉन इन विच सिंगल क्रिस्टलाइन सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन सेम ॲटॉमिक रेशो, crystallizes into 2 or more crystalline forms under different conditions of solidification is known as polymorphism. टेम्परेचर म्हणा, प्रेशर म्हणा, काहीतरी कंडिशन्स जर बदलल्या सॉलिडिफिकेशनच्या, तर त्यांचा सॉलिडिफाईड होत असताना, क्रिस्टलाइन नेचर येत असताना त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर, जॉमेट्रिक शेप चेंज होतो. आणि डिफरंट जॉमेट्रिक शेपमध्ये असलेले जे सबस्टन्सेस आहे, क्रिस्टलाइन सबस्टन्सेस, त्यांना आपण पॉलिमॉर्फिझम फेनॉमेनॉन, आणि जे डिफरंट फॉर्म्स आहेत त्याला पॉलिमॉर्फस सबस्टन्सेस असं म्हणतो. पण पॉलिमॉर्फिझम जर एलिमेंटमध्ये असेल, तर कंपाऊंडमध्ये असेल तर ते पॉलिमॉर्फिझम. जसं पाय एक्झाम्पल्स आहे पॉलिमॉर्फिझमचे, कॅल्शियम कार्बोनेट कंपाऊंड आहे, सिलिका कंपाऊंड आहे, त्याच्याऐवजी जर एलिमेंट असेल, कार्बन, फॉस्फरस, सल्फर, सिलिकॉन वगैरे जे असतील, मग एलिमेंट असेल तर त्यांच्यामध्ये जे डिफरंट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स असतात, तर त्यांना पॉलिमॉर्फिझम किंवा पॉलिमॉर्फस सबस्टन्सेस न म्हणता त्या फेनॉमेनॉनला आयलोट्रॉपी असं म्हणतात.
ॲलोट्रॉपी आणि डिफरंट फॉर्म्स जे असतील त्यांना आपण ॲलोट्रॉपिक फॉर्म्स असं म्हणतो. जसं इथे ॲलोट्रॉपिक फॉर्म्स दिलेले आहेत, कार्बनचे, फॉस्फरस आणि सल्फरचे, काही लिमिटेड एलिमेंट्सचे दिलेले आहेत. तर पहा, पॉलिमॉर्फस सबस्टन्सेस कुठले कुठले. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, एकच केमिकल कंपोजिशन आहे CaCO3चं, मात्र डिफरंट फॉर्म्स आहे कॅल्साइट, अरॅगोनाइट, कॅल्साइट क्रिस्टल. तुम्ही C2 मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण निकोल प्रिझम वगैरे तयार करण्यासाठी हा कॅल्साइट फॉर्म लागतो. तर रोम्बिक फॉर्मचा कट केलेला असतो तर त्याला म्हणतो आपण कॅल्साइट फॉर्म. कॅल्साइट फॉर्म, अरॅगोनाइट फॉर्म हे डिफरंट दोन फॉर्म्स आहेत क्रिस्टलाइन स्ट्रक्चर फॉर कॅल्शियम कार्बोनेट. एकाला कॅल्साइट म्हणायचं, दुसऱ्याला अरॅगोनाइट. तर कॅल्साइट अँड अरॅगोनाइट दीज आर polymorphous forms of calcium carbonate. Similarly सिलिका SiO2 ज्याला आपण वाळू म्हणतो, ठीक आहे. मग सिलिकाचं केमिकल कंपोजिशन, वाळूचं केमिकल कंपोजिशन सेम आहे, त्याचे 3 डिफरंट फॉर्म्स आहेत. एकाला म्हणतो आपण अल्फा क्वार्ट्स, एकाला म्हणतो बीटा क्वार्ट्स आणि तिसऱ्याला म्हणतो क्रिस्टोबॅलाइट. तर अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स, क्रिस्टोबॅलाइट्स दीज आर डिफरंट पॉलिमॉर्फस फॉर्म्स ऑफ सिलिका. आता ॲलोट्रॉपिक फॉर्म्स आपल्याला माहिती आहे, कार्बनचे वेगवेगळे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये डायमंड क्रिस्टलाइन फॉर्म आहे, ग्रॅफाइट क्रिस्टलाइन फॉर्म आहे, फुलरन हा पण क्रिस्टलाइन फॉर्म आहे. डायमंड एकदम शायनिंग सरफेसचा असतो, ग्रॅफाइट जे आपण पेन्सिल वापरतो लिहिण्यासाठी तो ग्रॅफाइटचा फॉर्म असतो, आणि फुलरन जो आहे फुटबॉल सारखं स्ट्रक्चर असतं C60 किंवा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. तर हे डिफरंट ॲलोट्रॉपिक फॉर्म्स ऑफ कार्बन. तसंच फॉस्फरसचे पण 3 ॲलोट्रॉपिक फॉर्म्स आहेत. जास्त आपण जे बघतो ते व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस आणि ब्लॅक फॉस्फरस. प्रत्येकाचं क्रिस्टल स्ट्रक्चर, त्यांचे जे जॉमेट्रिक शेप आहेत ते डिफरंट असतील. जसं व्हाईट फॉस्फरसमध्ये टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असतं, त्याला आपण पिरॅमिडल टाईपचं स्ट्रक्चर म्हणतो, ट्रायंग्युलर पिरॅमिडल टाईपचं स्ट्रक्चर. सल्फरचे डिफरंट ॲलोट्रॉपिक फॉर्म्स आहे, अल्फा सल्फर, बीटा सल्फर. अल्फा सल्फर जो आहे त्याला आपण रोम्बिक सल्फर म्हणतो आणि बीटा सल्फर जो आहे त्याला आपण मोनोक्लिनिक सल्फर म्हणतो. तर ह्या होत्या प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड डिपेंडिंग ऑन देअर क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चरवर डिपेंडंट प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता पुढे क्रिस्टलाइन सॉलिडचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आणि इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. डिपेंडिंग ऑन constituent particles and interparticle force of attraction, crystalline solids are again classified into 4 classes. हां, एक गोष्ट सांगायचं राहिले, MCQs मध्ये बऱ्याच वेळा विचारतात की NaCl आणि KCl बद्दल काय म्हणणं आहे. तर आपल्याला असं वाटतं की NaCl and KCl both contain same atomic ratio. They contain same atomic ratio, therefore they should be आयसोमॉर्फस सबस्टन्सेस. हे आयसोमॉर्फस असायला हवं असं आपल्याला वाटतं, कारण त्यांच्या कन्स्टिट्युएंट एलिमेंटच्या ॲटम्सचा जो रेशो आहे तो कसा आहे, सेम आहे, पण त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळं वेगळं आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळं वेगळं असल्यामुळे आपण त्याला आयसोमॉर्फस म्हणू शकत नाही. नुसताच ॲटॉमिक रेशो सेम असणं ही कंडिशन नाही आहे. ॲटॉमिक रेशो सेम असूनही त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असलं पाहिजे, हे कंपल्सरी कंडिशन आहे. आणि या दोघांचा ॲटॉमिक रेशो जरी सेम असला तरी क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असल्यामुळे हे आयसोमॉर्फस नाही. तर व्हिच ऑफ द फॉलोइंग आर आयसोमॉर्फस सबस्टन्सेस असं दिलेलं असतं, त्याच्यामध्ये NaCl अँड KCl दिलेलं असतं. आपण जर पाठ केलेलं नसेल तर आपण NaCl KCl सारखं सारखं सोबत बरं वाटतं आपण ती करतो, तसं नाही आहे. NaCl अँड KCl दो दे हॅव सेम ॲटॉमिक रेशो, दे डू नॉट हॅव isomorphism character, isomorphism phenomenon. तर डिपेंडिंग ऑन nature of constituent particle and interparticle force of attraction, there are 4 types of crystalline solids: molecular crystalline solid, covalent crystalline solid, metallic crystalline solid आणि ionic crystalline solids. तर classification of crystalline solids as covalent solid, ionic solid, metallic solid and molecular solid we will continue in next lecture.